हॅलो, मी अलकनंदा राजेश शिर्के बोलतेय. हो बोला मॅडम. तुम्ही आमचे फॅमिली लॉयर आहात बरोबर? हो. आमची कुठलीही केस असली तरी ती तुम्हीच हँडल करता बरोबर ना? पण यावेळी तुम्ही ती घ्यायची नाहीये. नाही म्हणजे मला काही समजलं नाही मॅडम. श्रावणी तुम्हाला फोन करेल मदत मागायला, पण अजिबात मदत करायची नाहीये तिला. पण मंत्री साहेबांच्या मुलींनीच कॉल केला तर नाही कसं म्हणायचं मॅडम? म्हणावं लागेल, कारण ती विश्वंभर साहेबांची ऑर्डर आहे. मग असं असेल तर नाही घेणार केस मॅडम. गुड. श्रावणी, आता बघते तुझ्या शुभ्याला कोण सोडवतं ते. बाकी जे व्हायचं ते होणारच. तुम्ही असं कसं बोलू शकता? अहो तुम्ही आमचे फॅमिली लॉयर आहात ना, तुम्हाला मदत करायलाच हवी. सॉरी मॅडम, पण खुद्द विश्वंभर साहेबांनीच तुम्हाला मदत करायला नाही सांगितले आणि त्यांची ऑर्डर आम्ही नाही टाळू शकत. अहो पण सॉरी. आता काय करू? कशी सोडवू शुभूला? मोक्षाला विचारते, तीच मदत करू शकेल. शुभी, भूक लागली मला. आम्ही सगळ्यांसाठी खिचडी टाकतोच काय नाही? इथं माझं पोरग जेलमध्ये आहे आणि तुम्हाला जेवायचं सुचतंय? ओ ओ ओ सासूबाई, जावई कवाचा आलाय, जेवणाचं बघाल की नाही? चला जेवणाचं राहू द्या, चहा तरी विचारला का? हीच रीते का सासरवाडीची? हा, येऊ का? मोक्षा मॅडम, या ना या ना. तुम्ही इथं? मला श्रावणीचा फोन आला होता, शुभूला बेल हवी आहे म्हणून आले. मोक्षा मॅडम, तुम्ही काहीतरी करा, काहीतरी करा आणि माझ्या पोराला सोडवा. पाहिजे तर तुमच्या पाया पडते. काही नको. खरंच मोक्षा मॅडम, तुम्हीच आता काहीतरी करू शकता. तुम्ही नका काळजी करू, शांत व्हा तुम्ही. आपण नक्कीच यातनं काहीतरी मार्ग काढूया. माझे काही वकील ओळखीचे आहेत, आपण त्यांना एकदा भेटूया. हां, परत त्यांच्या फीचं पैसे? त्याची काळजी तुम्ही आत्ता नका करू. हो हो मोक्षा मॅडम, लोड घेऊ नका. नाही काय, आमच्या सासऱ्याकडे ढिगभर पैसा आहे. दुसऱ्यासाठी सुटायचं नाही, पण पोरासाठी लगेच निघल. काय हो सासरे बुवा? मी काय म्हणते, तुम्ही माझ्याबरोबर येता का? आपण एका वकिलाला जाऊन भेटूया. हा चल. तुम्ही नका काळजी करू. हां, येतो आता. काय तर गुण गात आहेत पोराचं. शुभू, श्रावणी, अगं तू इथं काय करतेस? तू अजून घरी नाही गेलीस? हे बघ, जोपर्यंत तू बाहेर येत नाहीस ना, मी काही कुठे जाणार नाही. आणि ना, मी आपल्या फॅमिली लॉयरला कॉल केला होता, पण अरे ते म्हणाले की बाबांनी सांगितलंय मदत करायची नाही. काय? हो ना. हे शक्यच नाहीये. अलकनंदा मॅडमने त्या वकिलाला हे बोलायला सांगितलं असणार आहे. साहेबांचं नाव खोट्या पद्धतीने घेतोय तो. मलाही तसंच वाटतंय रे, पण आता पुढे काय करायचं? हे बघ श्रावणी, ते माझं मी बघतो. तू घरी जा, घरातले सगळे वाट बघत असतील. काय तुझं तू बघशील, बरं आहेस ना तू? अजिबात नाही, मी कुठे जाणार नाही. श्रावणी ऐक ना, नको हट्ट करूस. अगं तुला त्रास झालेला मला नाही आवडणार. तुला त्रास होतो त्याचं काय? तू पण माझ्यासाठी त्रास सहन करतोसच ना. मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर दे. वैदेही कुठे आहे? नाही, मला 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 वैदेहीला भेटायला जावं लागणार. तिला 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 वाचवावं लागणार. मला जर इथून जायला जर उशीर झाला तर तर ती अलकनंदा तिथपर्यंत पोहोचेल आणि सगळं अनर्थ होईल. नाही नाही नाही, हे वैदेहीला काहीच होऊ देणार नाही.
वैशालीच्या म्हणण्याप्रमाणे मी शिरीषच्या बदल्यात तिला या घरात एंट्री दिली तर काय होईल कळत नाहीये मला. फसवणार तर नाही ना ती मला? तसं बघायला गेलं तर ती माझंच काम करते. विश्वंभरला तिने संपवलं तर मग काय, सत्ता आणि खुर्ची सगळं माझंच. आणि तेच तर मला हवंय. नाही पण मला एक कळत नाहीये, त्या वैशालीला शिरीष घाणेकर कशासाठी हवाय? शिरीषला वेठीला धरून बहुतेक काहीतरी वेगळाच प्लॅन करते ती. जाऊ दे, माझ्यासाठी शिरीष खूप महत्वाचा आहे. एकदा का तो माझ्या हाती लागला की मग रुद्रला सांगून मी सोनालीला पकडून देईन. बाकी जे व्हायचं ते होणारच. मी कशाला उगाच इतकं टेन्शन घेत बसलीये. अरे उडे आता पळून चालला बघ बघा त्याला. अरे पळतो कुठे बघा कुठे पळून चाललाय. सोड अरे त्याला सोड बसव त्याला पकड ना पकड त्याला पकड ना त्याला अरे पकडलाय रे बसव त्याला बसव. तू रुद्रच्या अंगावर हात उचललास माझ्यासाठी, आज या जेलमध्येच माझ्यासाठीच. मग मी तुझ्यासाठी एवढंही करू शकत नाही. मी इथनं कुठेही जाणार नाही जोपर्यंत तू बाहेर येत नाहीस. श्रावणी, फक्त मी एवढंच म्हणतो की तू स्वतःला नको त्रास करून घेऊ. तू पण माझ्यासाठी स्वतःला त्रास करून घेतोसच ना शुभू. श्रावणी ऐक ना, नको ना हट्ट करू. तू ऐकणार आहे माझं? प्लीज मला इथनं कुठेही जायला सांगू नकोस. हे बघ, जायला तर तुला लागणारच आहे, कारण तुला पोलीस तर थांबू देणार नाही. त्यामुळे मला असं वाटतं. मॅडम तुमची भेट संपली, बाहेर आता बसा. ठीक आहे. शुभू, तू काय काळजी करू नकोस हा. मी तुला बेल मिळवून देण्याचे सगळे प्रयत्न करते. येते.